नमस्कार. भारतीय संविधानामध्ये आपल्याला काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत. आज आपण त्यातल्याच एका खूप महत्वाच्या अधिकाराबद्दल बोलणार आहोत. तो म्हणजे शोषणाविरुद्धचा अधिकार आणि त्यातही स्पेसिफिकली कलम 23. अच्छा, चला एका प्रश्नानं सुरुवात करूया. समजा एखाद्याला कायद्यानं ठरवलेल्या किमान वेतनापेक्षा कमी पगार मिळतोय, तर मग याला एक प्रकारची सक्तीची मजुरी किंवा वेठबिगारी म्हणता येईल का? जरा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, बरोबर? तर ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्या भारतीय संविधानाच्या कलम 23 मध्ये दडलेलं आहे. चला तर मग बघूया हे कलम नक्की काय आहे आणि ते आपल्याला काय सांगतं. हे बघा, हे आहे कलम 23(1) मधलं मूळ वाक्य. यात अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलंय की माणसांची खरेदी विक्री करणं, वेठबिगारी किंवा इतर कुठल्याही प्रकारची सक्तीची मजुरी या सगळ्यावर पूर्णपणे बंदी आहे. आणि असं काही करणं हा कायद्यानुसार शिक्षापात्र गुन्हा ठरेल. आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा अधिकार फक्त भारतीय नागरिकांसाठी नाहीये, तर तो आपल्या देशात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला लागू होतो. मग तो नागरिक असो किंवा नसो, सगळ्यांना हे संरक्षण मिळतं. बरं, मग आता हे कलम नक्की कशाकशावर बंदी घालतं? यात काही महत्वाचे शब्द आहेत, त्यांचा अर्थ आपण नीट समजून घेऊया. यातला पहिला शब्द आहे माणसांचा अपव्यापार. याचा अगदी सोपा अर्थ आहे माणसांना एखाद्या वस्तू किंवा मालासारखं विकणं किंवा खरेदी करणं. यामध्ये स्त्रिया आणि मुलांचा अनैतिक कामांसाठी होणारा व्यापार सुद्धा येतो. दुसरा शब्द आहे वेठबिगारी. म्हणजे काय? तर ही एक प्रकारची सक्तीची मजुरी आहे, जिथे एखाद्या माणसाला त्याच्या इच्छेविरुद्ध काम करायला लावलं जातं आणि त्यासाठी बहुतेक वेळा त्याला काहीही मोबदला दिला जात नाही. आणि हे संरक्षण फक्त सरकार किंवा सरकारी संस्थांविरुद्धच नाही, तर ते खाजगी व्यक्तींविरुद्ध सुद्धा लागू होतं. म्हणजे कोणताही सामान्य माणूस दुसऱ्या माणसाकडून सक्तीने काम करून घेऊ शकत नाही. पण आता प्रत्येक नियमाला काही ना काही अपवाद असतोच. ह्या कलमाला सुद्धा एक महत्वाचा अपवाद आहे आणि तो म्हणजे राज्यासाठी अनिवार्य सेवा. तर बघा, एका बाजूला कोणत्याही प्रकारच्या सक्तीच्या मजुरीवर पूर्णपणे बंदी आहे, पण दुसऱ्या बाजूला एक अपवाद आहे. तो म्हणजे सरकार सार्वजनिक हितासाठी म्हणजे पब्लिक पर्पजसाठी, जसं की लष्करी सेवा किंवा समाजसेवा, नागरिकांवर काही सेवा अनिवार्यपणे लादू शकतं. पण असं करताना सरकारवर काही बंधनं सुद्धा आहेत बरं का. पहिली अट म्हणजे ती सेवा सार्वजनिक हेतूसाठीच असली पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे ही सेवा लागू करताना सरकार धर्म, वंश, जात किंवा वर्ग यापैकी कोणत्याही आधारावर भेदभाव करू शकत नाही. आता आपण ह्या गोष्टीतल्या खऱ्या ट्विस्टकडे येतोय, कारण काळानुसार आपल्या सर्वोच्च न्यायालयाने या कलमाचा अर्थ कसा वाढवला हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे. झालं असं की सर्वोच्च न्यायालयाने सक्तीची मजुरी या शब्दाचा नेमका अर्थ काय याची पुन्हा एकदा तपासणी केली आणि ह्यातून एक खूप मोठा क्रांतिकारी बदल घडला. आणि हा आहे तो ऐतिहासिक निर्णय. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की कामासाठी अजिबात मोबदला न देणं किंवा कमी मोबदला देणं म्हणजे किमान वेतनापेक्षा कमी पगार देणं हे सुद्धा सक्तीच्या मजुरीचंच एक रूप आहे. या एका वाक्याने आपण सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाचं थेट उत्तरच मिळून गेलं. याचा अर्थ काय झाला तर या न्यायालयीन निर्णयामुळे कलम 23 फक्त गुलामगिरी किंवा वेठबिगारीवर बंदी घालणारं कलम राहिलं नाही, तर ते प्रत्येक कामगाराला योग्य वेतन मिळण्याच्या हक्काची हमी देणारं एक महत्त्वाचं साधन बनलं. तर मग आजच्या काळात या कलम 23चा वारसा काय आहे आणि त्याचा आपल्या सगळ्यांच्या जीवनावर काय परिणाम होतो? बघा, हे कलम प्रत्येक माणसाच्या प्रतिष्ठेचं शोषणापासून संरक्षण करतं. योग्य आणि किमान वेतनाचा जो अधिकार आहे त्याला घटनात्मक आधार देतं आणि इतकंच नाही, तर ज्या लोकांची वेठबिगारीतून सुटका झालीय त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारीसुद्धा सरकारवर टाकते. आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी प्रश्न, 1950 साली बनलेला एक कायदा, एक घटनात्मक नियम आजच्या आधुनिक काळातही सन्मानाने काम करण्याच्या अधिकाराची व्याख्या कशी ठरवतो यावर नक्कीच विचार करायला हवा.